नागपूरच्या कोराड येथील रहिवाशांनी एक थरार अनुभवला। पती पत्नीच्या वादामुळे सगळ्यांचा जीव सुद्धा यामध्ये वेटाकिटीस आलाय। पाहूया या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट। नागपूरच्या कोराड इथल्या साईनगरातनं पोलिसांनी ज्याला पकडलंय तो आहे एक सनकी बेजबाबदार अंगात सैतान संचारलेला रंजन शाव। त्याची पत्नी आणि मुलांसह इमारतीमधील रहिवाशांना त्यानं वेठीस धरलं होतं। दैव बलवत्तर म्हणून योग्य वेळी पोलीस पोहोचले आणि या सगळ्यांसह स्वतः रंजन जीवावर बेतलेल्या संकटातनं बचावला। जो आरोपी है रंजन शाव, इसने अपने फ्लैट में एक किचन का कमरा बंद करके गैस लीक करके माचिस हाथ में पकड़ी और उसने बीवी को और बच्चों को धमकी देता था कि मैं भी मर जाऊंगा और तुमको भी यानी मार डालूंगा। ऐसा करके उसने वो गैस छोड़ना चालू कर दिया था। कोणत्याही दाम्पत्यात होतो तसाच वाद रेल्वे कर्मचारी असलेल्या रंजनचा पत्नीशी झाला। इतक्या किरकोळ कारणावरून संतापलेल्या रंजननं थेट टोकाचा निर्णय घेतला। त्यामुळे घाबरलेल्या पत्नीनं लगेच माहेरच्यांना आणि पोलिसांना याची माहिती दिली। त्यानंतर पोलीस त्या ठिकाणी पोहोचले। पोलिसांना पाहताच रंजन आणखी संतापला आणि पत्नीला धमकावू लागला। त्यावेळी पोलिसांनी स्वतः घरात न जाता शेजाऱ्याला त्याची समजूत काढायला पाठवलं, पण मध्यस्थी करण्यासाठी गेलेला शेजारी सुद्धा आतच अडकला। त्यामुळे शेजाऱ्यांसह पोलिसांची चिंता आणखी वाढली। तो जो अंदर दूसरा जो फ्रेंड गया था, उनकी एक लड़की थी, उसको बातचीत करने के लिए भेजा और उनको कहने लगा है कि तुम्हारा क्या मैटर है, तुम देखते बैठो लेकिन मेरे पापा को बाहर करो। तो उसको लग रहा था कि पुलिस तेरे साथ में है, तो पुलिस नीचे दबके छुप के बैठ गई। उसने की होल से देखा तो ये लड़की दिखी, तो उसने थोड़ा दरवाज़ा खोला तो पुलिस ने तुरंत दरवाजे को धक्का मार के उसको ताबे में लिया। उसकी माचिस पहले ताबे में लिया। पोलिसांनी अत्यंत काळजीपूर्वक चपळता दाखवत झडप घालत रंजनला पकडलं। पत्नी आणि मुलांसह शेजाऱ्या पाजाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला। जीवघेणा हल्ला केल्याचा गुन्हा नोंदवून त्याला बेड्या ठोकल्या। नागपूरहून मंगेश मोहितेसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज।